माध्यमात ठीक रंगवलं आहे. जातं तितकंसं महत्व ठीक नाही. आहे, आता नवनाथजींकडे जाऊया. नवनाथजी, तुमचं काय म्हणणं आहे? चंद्रपुरामध्ये तुमचा महापौर बसणार का? आणि काँग्रेसचे काही नेते तुमच्याकडे येणार, याबद्दल इतके मतभेद का आहेत? कारण एकीकडे मुनगंटीवार म्हणतायत की हो तसं होणार आहे, पण बावनकुळे म्हणतायत असं होण्याची काही शक्यता नाहीये. खरं तर सगळ्याच शक्यता माध्यमांसमोर सांगता येत नाहीत. आगे आगे देखो होता है क्या. चंद्रपूर असेल आणि बाकी अन्य ठिकाणी असेल, योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. सध्या ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये भांडण सुरू आहे, प्रतिभाताई धानोरकर, विजय वडेट्टीवार, हर्षवर्धनजी सपकाळ यांच्यामध्ये जो कलगीतूर आहे तो बघायला चंद्रपूरकर देखील एंटरटेन करताय, महाराष्ट्र देखील एंटरटेन करतायत. बघा, महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकेच्या निवडणुका झाल्या, फक्त एका ठिकाणी काँग्रेसला यश मिळालं, तर तिथेही कशा पद्धतीनं अंतर्गत गटबाजी, बंडाळी, एकमेकांबद्दल आरोप प्रत्यारोप, काय अवस्था झाली आहे. म्हणजे ज्या काँग्रेसची अवस्था फक्त एका महापालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर अशी झाली. त्यामुळे जनता उघड्या डोळ्यांनी बघते की काँग्रेसला निवडून दिल्यानंतर देखील काही भरोसा नसतो, त्यांचे लोक एकत्रित राहतीलच याची काही खात्री नसते. त्यामुळे चंद्रपुरात देखील येणाऱ्या काळामध्ये काय होईल आपण निश्चितपणे बघूया. परंतु मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की आपण जवळपास 25 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला भरघोस मतांनी निवडून बरं, दिले. ठीक आहे. तुमचा आत्मविश्वास प्रबळ आहे याबद्दल. हनुमंतजी काय म्हणताय, बोला. नवनाथजी नगरसेवक झाले, माझे मित्र आहेत नवनाथजी, त्यांचं मनापासून अभिनंदन. पण भाजपाचा प्रवक्ता म्हणून बोलताना त्यांनी एक चुकीची माहिती दिली, दुरुस्त करतो. लातूरमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आहेत, कोल्हापूरमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आहेत, काँग्रेसनं भिवंडीमध्ये सर्वाधिक जास्त जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे एका ठिकाणी आहे म्हणून तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने दिशाभूल करणं चुकीचं आहे. चंद्रपूरमध्ये तुमचे जोरगेवार साहेब विद्यमान आमदार आणि मुनगंटीवार साहेब यांच्या भांडणामुळे काँग्रेसला लोकांनी निवडून दिलेलं आहे. तुमची भांडणं थांबली नाहीत. 17 फॉर्म विकले असा जिल्हाध्यक्षावर तुमचा आरोप होता, त्यांची हकालपट्टी तुम्हाला करावी लागली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला भाजपाच्या लोकांनीही मतदान केलंय. तुम्ही भांडणं मिटवा, तुम्ही आपापसातली सुंदोप सुंदी मिटवा. काँग्रेस सक्षम पर्याय म्हणून चंद्रपूरमध्ये उभी राहिलेली सगळ्यांनी बघितली. बरं, नक्कीच. आपण अर्थात आता महापौर कोण होणार याची आम्हाला उत्सुकता आहे. आता तुमचे दावे दोघांचेही प्रबल आहेत, बघूया प्रत्यक्षात काय होतंय. नवनाथजी, मुंबईमध्ये काय चाललंय? इतका वेळ का लागतोय? आज असं कळलं होतं की गट स्थापन करण्यासाठी शिंदेचे नगरसेवक पोहोचलेले होते.